तुम्ही बघत आहात जनमत मराठी। नववर्ष सुरू होण्याआधी सरकारने आपापल्या परीनं सरत्या इंग्रजी वर्षाला निरोप दिला आणि नववर्षाचं शुभचिंतनासह स्वागत केलं। नाशिक शहरातील उपनगर पोलिसांनी सुद्धा एक संवेदना जागृत करणारी दमदार कामगिरी करत नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या प्रतिभा आणि लौकिकाला साजेशी कामगिरी करून सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षात देखील नाशिक पोलीस कायदा आणि सुव्यवस्थेचं अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत याचा विश्वास जनमानसामध्ये पुन्हा एकदा जागृत केला आहे। उपनगर पोलीस ठाण्यात मंगलमूर्ती नगर बोदले नगर येथील प्रतिमा खैरनार या 65 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिकेनं 28 डिसेंबर रोजी आपल्या राहत्या घरातून कपाटात ठेवलेले 27 ग्रॅम वजनाचे 3 मंगळसूत्र चोरी गेल्याची तक्रार दाखल केली होती। यानंतर उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे आणि गुन्हे शोध पथकानं आपल्या कौशल्य आणि अनुभवाच्या आधारावर गतीनं तपास करत अवघ्या 24 तासांच्या आत सदर गुन्ह्याची यशस्वी उकल केली असून संशयित चोर आणि चोरी गेलेले 2,10,000 रुपये किमतीचे 27 ग्रॅम वजनाचे 3ही मंगळसूत्र हस्तगत करून ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षिकेचे मनापासूनचे धन्यवाद मिळवले आहे। मी सौ प्रतिमा महेश खैरनार, निवृत्त शिक्षिका असून मी बोदलेनगर इथे राहते। माझ्या घरी या गेल्या 15-20 दिवसामध्ये जवळजवळ 3 मंगळसूत्र चोरीला गेले। हे माझं श्रीधन होतं आणि त्याच्याशी माझ्या भावना निगडीत होत्या। त्यातलं एक मंगळसूत्र तर माझ्या आईने मला दिलेलं होतं, तर मला त्याबद्दल खूप वाईट वाटलं आणि भीती पण वाटली की आता काय करावं। आजूबाजूचे लोक म्हणाले ते आता मिळणार नाही, ते मिळणं दुरापास्त आहे। परंतु मी हिम्मत करून पोलीस ठाण्याला उपनगर पोलीस ठाण्यामध्ये आले। तिथे आल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि लगेच माझी तक्रार नोंदवून घेतली आणि त्यावर तातडीने कारवाई करत त्यांनी घरातील घरकाम करणारी माझी मोलकरीण आणि तिचा मित्र यांच्याकडून ते 3ही मंगळसूत्र हस्तगत केले। मला सर्वांना हेच सांगायचं आहे की पोलीस आपले हे मित्र असून ते नेहमीच आपल्या मदतीसाठी तत्पर असतात आणि त्यासाठी कोणीही घाबरून न जाता तातडीने आपली तक्रार, आपली काय जी असेल शंका ती पोलीस ठाण्यामध्ये येऊन निवारण करावी। मला या पोलीस ठाण्याचा, उपनगर पोलीस ठाण्याचा खूप चांगला अनुभव आला। तिथले अधिकारी खूप सहकार्याच्या वृत्तीने वागतात आणि अतिशय चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे। याबद्दल मी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब, उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांची मी खूप खूप आभारी आहे आणि त्यांनी असंच सगळ्यांना सहकार्य करावं ही अशी अपेक्षा। उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, विनोद लखन, सौरभ लोंढे, सूरज गवळी, संदेश रगतवान, पोलीस सुनील गायकवाड, मयुरी वजेकर आणि इतर सहकारी अंमलदार यांनी केलेल्या या शोध कार्याचं नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्यासह नागरिकांनी कौतुक केलं असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्यतत्परतेबद्दल समाधान व्यक्त केलं आहे। घरी घरकामासाठी येणाऱ्या एका महिलेसह राहुल जाधव राहणार राजीव गांधीनगर झोपडपट्टी या तिच्या संशयित मित्राला या प्रकरणात पोलिसांनी अटक केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास विनोद लखणे करतायत। ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक। जबाबदारी न्याय